MIM पक्षाच्या वतीने काही दिवसापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघाविषयी उमेदवाराविषयी आमच्या पक्षाचे काही माजी नगरसेवक व पदाधिकारी पक्षाला विश्वासात न घेता परस्पर जोगवा मागितल्यासारखं उमेदवार हुडकत आहेत। ही माहिती आम्हाला कळाल्यानंतर आम्ही पक्षाचे अध्यक्ष व पक्षाचे निरीक्षक पक्षाचे अध्यक्ष फारुख शाब्दी आणि पक्षाचे निरीक्षक अनवर सादत यांच्याशी संपर्क साधला असता तर आम्हाला त्यावेळेस असं त्यांनी म्हटलं की तसं काही चाललेलं नाही आहे, तसं काही चाललेलं नाही आहे असं त्यावेळेस अध्यक्षांनी निरीक्षकांनी म्हणलं होतं। मग त्याच्यानंतर काही दिवसांनी शहराध्यक्ष शहरात आल्यानंतर मीडियामधून आम्हाला कळालं पक्षाच्या शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना की पक्षाने उमेदवार देणार आहे आणि आम्ही नक्की इलेक्शन लढवू। मग हे आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमातून आमच्यासारख्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्याला कळाल्यानंतर आम्ही शहराध्यक्षांना भेटलो। मग आम्ही विचारणा केली की तुम्ही उमेदवार देणार आहात का, तर त्यांनी म्हटलं हां उमेदवार देणार आहे। मग आम्ही म्हटलं पक्षाच्या इथले पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता तुम्ही परस्पर उमेदवार डिक्लेअर केलात, हे कितपत योग्य आहे? तर त्यांनी म्हणालेत की मला वर्ण प्रेशर आहे। म्हटलं कुणाचं आहे? नाही मला वर्ण प्रेशर आहे। म्हटलं तुम्ही आमच्यासारख्या पदाधिकाऱ्याला जर सांगू शकत नाही कुणाचं प्रेशर आहे, मग नंतर फार बोलल्यानंतर त्यांनी म्हटले की मला वर्ण इम्तियाज जलील यांचा प्रेशर आहे की इथून उमेदवारी तुम्ही द्या। मी म्हटलं का द्यायचं? इथल्या लोकसभेच्या लोकसंख्येचं मतदारांचा अभ्यास तुम्ही केलात का? आपण गेल्या वेळेस वंचित आणि MIM युती होती, त्यावेळेस युती असताना पण आणि एवढे मोठे बलाढ्य नेते प्रकाश आंबेडकर साहेब आपले उमेदवार असताना आपल्याला 1,70,000ला लॉक झालो आपण आणि तेवढ्याच मतानं काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे साहेब तेवढ्याच मतानं पडलेत आणि भाजपची सीट आली। मग यावेळेस तर वंचित आपल्यासोबत नाही आहे आणि इतर समाजही आपल्यासोबत येत नाही। MIM म्हटलं तर इतर समाज फार लांब जात आहे। मग फक्त MIMच्या जोरावर आपण लोकसभा कशी लढवायची? आपण जिंकून येतो का? तर मला म्हटलं आपल्यात खाजगीत राहू दे, आपण जिंकून येत नाही पण वरच्या लोकांचा आदेश आहे। म्हटलं काय आदेश आहे? तर त्यांना तिथं ॲडजस्ट करण्यासाठी त्यांनी ब्लॅकमेलिंग करायला लागलेत। इम्तियाज जलीलला म्हणजे त्यांचं म्हणणं असं आलं की काँग्रेसच्या लोकांनी त्यांना तिथं मदत करावी, मग आम्ही इथं विटल करतो, आम्ही इथं उमेदवार देणार नाही आहे। म्हटलं हे कितपत योग्य आहे? असं केलं तर काँग्रेसवाले ऐकतील का तुम्हाला? इथल्या काँग्रेसवाल्याची तिथं काय, इथल्या कार्यकर्त्याची तिथं काय? ठीक आहे, इथं उमेदवार जर राहिला असता तर बाबा काँग्रेसचे लोक सांगितले असते आमच्या आतून आपल्या लोकाला। आता शिंदेसाहेब किंवा पंडितताई औरंगाबादच्या कार्यकर्त्यांना कसं सांगतील? हे शक्य आहे का? नाही, आता असं प्रेशर आहे, मग आता मी तुम्हाला बोललो, मी आता काही करू शकत नाही। मग म्हणलं असं झाल्यामुळं मग सरळ आपण भाजपचे बी टीम म्हणून सिद्ध होतो आणि भाजप निवडून येते। नाही त्याला आपण काय करू शकतो? वर्ण मला प्रेशर आहे। मग असं आम्ही 1-2दा बोललो, सांगितलो, आमच्या इन्चार्जला पण बोललो, निरीक्षकालाही ऐकायला तयार नाही आहेत। मग आम्ही म्हटलं आता अजून काही पदाधिकारी बाहेर पडतीलच रमजान ईद नंतर। आम्ही पक्षाचे पदाधिकारी बसलो, विचार केलो की बाबा आज मुस्लिम समाजाला जे त्रास आहे भाजपमुळे, कुठल्याही समाजाला एवढा त्रास नाही आहे आणि आपण मुस्लिम समाजाला साथ द्यायची, मदत करायची का भाजपला साथ द्यायची मुस्लिम समाजाला त्रास द्या म्हणून MIMनं? हे असं विचार झाल्यानंतर मग आम्ही काही पदाधिकारी विचार केला की बाबा ते ऐकायला तयार नाही आहेत। त्यांनी एकट्यासाठी इथल्या मुसलमानांना त्यांनी विटीत धरलेला आहे MIM पक्ष। इम्तियाज जलीलला निवडून आणण्यासाठी हे फारुख शाब्दी त्यांचे माणूस असल्यामुळे त्यांचंच ऐकतात। मग तुम्ही तिथं तुमचं राजकारण तिथलं झालं हो,
पण इथल्या मुसलमानांना तुम्ही का विटीत धरता? इथल्या मुसलमानांना आज जे त्रास आहे, कोणता नेता उभा राहीना त्याच्या मागं. तुम्ही स्वतः शहराचे अध्यक्ष आमदारकी लढलात MIM पक्षाकडनं. इथं मुस्लिमला काय झालं तर तुम्ही असता मुंबईत आणि ओवैसी बंधू असते हैदराबादला, इम्तियाज जलील असते औरंगाबादला. मग तुम्ही कशाला उभारता? तर नाही, मला काय नाही माहीत नाही, वरनं प्रेशर आहे, मी उमेदवार देणार आहे. मग ह्याच्यानंतर आम्ही ठरवलं ठीक आहे, आम्ही सामुदायिक राजीनामे देतो, पक्षाला प्रेशर आणतो. तुम्ही मुस्लिम सोलापुरातील मुस्लिम समाजाला विटीत का धरता? का समाजाचं नुकसान करता? तुम्ही येता का? तुमची लोकसंख्या तेवढी आहे का? 19,000 लोकसंख्या आहे, त्यातले 19 लाख लोकसंख्या आहे आणि त्यातले 2.5-3 लाख मुस्लिम आहे आणि त्यातले 50% जरी मतदान झालं तर का 50% तुम्हाला होणार आहे का? निवडून कसं येणार? इतर समाज तर तुमच्या पाठीमागे नाही यायचं आहे किंवा कुणाबरोबर युतीही नाही आहे तुमची. म्हणजे फक्त भाजपला निवडून आणण्यासाठी आपण MIM पक्ष उमेदवार देणार का? इम्तियाज जलीलला सेफ करण्यासाठी इतर मतदारसंघातल्या मुसलमानांना तुम्ही विटीत धरणार का MIM पक्ष? आमचा असा स्पष्ट आरोप आहे इम्तियाज जलील आणि फारुख शाब्दी यांच्यावर. म्हणून आम्हाला हे पटलेलं नाही आहे. हां, मुस्लिम समाजाचा आमदार व्हावं, खासदार व्हावं हे आमची मनापासून इच्छा आहे, पण ते होतं आहे का? खासदार तर होऊ शकत नाही, आमदारला प्रयत्न करू. तुम्ही खासदारला BJPला निवडून दिल्यानंतर आमदारला कसं येणार आहे ते मुस्लिम समाज आज तुमच्यापासून दूर चाललं आहे. आमदार मुस्लिम समाजाचं यावं हे आमच्या सर्वांची मनापासून इच्छा आहे. ते पक्ष कुठलं का राहीना, कोणी कुठलाही पक्ष देऊ दे उमेदवार, त्याला आम्ही प्रामाणिक प्रयत्न करून आणायचा प्रयत्न करणार. आमची एवढीच इच्छा आहे की मुस्लिम समाजाचं आमदार व्हावं. आता हे आम्ही राजीनामे आज पाठवलं आमच्या शहर अध्यक्षांना. आम्ही सर्व व्हॉट्सअपवर आमच्या वैयक्तिक व्हॉट्सअपवर पाठवलो. आता आम्ही त्यांना चान्स देतो आहे. आज आम्ही एक लिमिटेड लोक दिलो, उद्या सण पण आहे, एकदम तेवढं त्यांना टेन्शन देणं पण चांगलं नाही, म्हणून आम्ही आज बसलो. अजून एक सण झाल्यानंतर काही जिल्ह्यातले आणि शहरातले अजून लोक येणार आहेत. मग एक सामुदायिकच ह्याच्यापेक्षाही मोठं सामुदायिक आता जर ह्यांनी ऐकले नाहीत, इथलं उमेदवार द्यायचं रद्द केलं नाही तर ह्याच्यापुढं पण आम्ही सामुदायिक राजीनामे देऊन आलिप्त राहणार आहोत MIM पक्षाकडनं. ते आम्ही विचार करू. जर उमेदवारी दिली नाही, आमचं मत तेच आहे, पक्षाला विटीत धरू नका. तुमचं उमेदवार, आपला उमेदवार येत नाही पक्षाचं, जर उमेदवारी दिली नाही तर आम्ही विचार करू त्या गोष्टीचं. आता फारुख शाब्दी तर सरळ नाव घेऊन म्हणले तर रमेश कदमला आम्ही उमेदवारी दिली. पत्र नाही दिलं. मी जनरल सेक्रेटरी आणि त्यांनी अध्यक्ष, आम्ही दोघं बोलत असताना त्यांनी मला सरळ म्हणलेत मी रमेश कदमला सांगितलं आहे आणि पेपर तयार करा म्हणून मी सांगितलेलं आहे म्हणून सांगितलं आहे मला.